नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि काहीतरी झणझणीत चमचमीत चटपटीत खायचं आहे, तर बनवा की मग हे मस्त असे झणझणीत उपवासाचे धपाटे. तर चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण या झणझणीत रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका मिक्सर जारमध्ये आपण 5 ते 6 झणझणीत हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आता आपण इथे काकडी किसून घ्यायची आहे. काकडी घालण्याचे कारण असे की म्हणजे आपण काकडी घातली की हे धपाटे पूर्ण दिवस म्हणाल तरी मऊसूत राहतात, अजिबात कडक होत नाही किंवा वाताडसुद्धा होत नाही, असे मऊसूत राहतात. तर इथे मी 1.5 काकडी घेतलेली आहे, म्हणजेच हे पहा अशा पद्धतीने इतकी, आणि त्यामध्ये मी 1 मोठी वाटी भरून म्हणजे 1 कप भगरचं पीठ घेतलेलं आहे, जे आपल्याला कोणत्याही दुकानात मिळून जातं. आता ठेचलेली मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 3 ते 4 चमचे आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे. शेंगदाण्याचे कूट ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता हे सर्वप्रथम आपण काकडीचे जे पाणी सुटलं आहे त्याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे, लागलं तरच पाणी घालायचं आहे. तर इथे मंडळी मला थोडंसं पाणी लागणार आहे, सो इथे मी 1 ते 2 चमचे पाणी घालून पीठ मळून घेणार आहे. जास्त पाणी लागत नाही, अजिबात नाही. आपल्याला घट्टसर असं पीठ मळायचं आहे, कारण आपण जसे जसे धपाटे करत जाऊ तसं तसं हे पीठ म्हणजेच काकडी पाणी सोडत जाते, त्यामुळे हे पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. मंडळी तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलं आहे. 2 ते 3 चमचे एक्स्ट्रा पाणी लागलं, एक्स्ट्रा अजिबात पाणी लागलेलं नाही. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे, भिजत वगैरे ठेवायचं नाही, नाहीतर पीठ पूर्णपणे पातळ होऊन जाईल. तर इथे मी 1 कॉटनचा कपडा घेतलेला आहे, हा माझा धपाट्याचाच रुमाल आहे. आता एक छोटासा गोळा घेऊन आपण धपाटे थापून घ्यायचे आहेत. जसे आपण नॉर्मल धपाटे करतो त्या पद्धतीनेच हे धपाटे करून घ्यायचे आहेत. सो मंडळी, याचे खूप पातळ पातळ असे मस्त धपाटे होतात, अजिबात चिरडत नाहीत किंवा तुटत नाहीत. मस्त असे धपाटे होतात आणि खायलासुद्धा तितकेच अप्रतिम लागतात. नेहमीची खिचडी खाऊन तर बोर झाला असेल तर हे छान असं ऑप्शन आहे. अशा रीतीने मध्ये होल करून घ्यायचं आहे. तर इथे मी पॅन ठेवलेला आहे. तर मंडळी, पॅन असेल तर पॅनच ठेवा, म्हणजे नॉनस्टिकचा, जेणेकरून आपल्याला तेल जास्त लागणार नाही, नाहीतर ह्या धपाट्याला खूप जास्त असं तेल लागतं. वरून पाणी लावून अशा रीतीने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तही प्रेस करायचं नाही, फक्त धपाटा आपल्या रुमालातून निघाला पाहिजे इतपत तो प्रेस करायचा आहे. पुन्हा बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे. जे मी तेल सोडलं होतं ते एका साईडला गेलं होतं, म्हणून अशा पद्धतीने मी ते तेल धपाट्यापर्यंत पोहोचवलं आहे. झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनटं असाच धपाटा शिजू द्यायचा आहे. 2 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा धपाटा वाफरलेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा पलटी करून मस्त असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून आलटी पलटी करत भाजून घ्यायचं आहे. पहा मंडळी, दोन्ही साईडून छान असा भाजला गेलेला आहे. तर मंडळी, तयार आहेत आपले छान असे उपवासाचे मस्त झणझणीत धपाटे. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, ह्या नवरात्री तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी सिंपल आहे पण टेस्टीच आहे, नक्की ट्राय करा.